हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रसादाचा शिरा बनवलाय आणि एका साईडला ना कुकर लावले डाळीचं. तर आज पौर्णिमा आहे, वटपौर्णिमा आहे. तर त्या निमित्ताने आज पुरणपोळ्या घरात बनवणार आहे मी. तर इथं डाळ शिजून झाली आहे आणि त्याच्यानंतर प्रसादाचा शिरा पण तयार झाला आहे. आता मी पीठ मळून घेते आणि पिठात मी ना थोडंसं मीठ, थोडंसं हळद टाकून मिक्स करून पीठ मळून घेते. आणि हा व्हिडिओ खूप लेट येतोय, तर मनापासून माफी मागते. तर माझे काही दिवस झाले, भरपूर दिवस झाले की व्हिडिओ ना व्यवस्थित येत नाही टायमिंगवर किंवा रोजच्या रोज अपलोड होत नाही. थोडंसं प्रॉब्लेम झाले, त्याच्यासाठी येत नाही. तर मी प्रयत्न करेल तर की रेग्युलर व्हिडिओ अपलोड करेल आणि टायमिंगवर करेल. तर असा प्रयत्न करेल. तुम्ही पण समजून घ्या आणि मला सपोर्ट करा. आणि कणिक आहे ना घट्टसर मळून ना पाण्यात भिजत ठेवलं आहे मी 15-20 मिनटं ठेवायचं. त्याच्यानंतर प्रसादाचा शिरा तयार झाला, ते वाटीत भरून ठेवलं आणि पूजा मांडतानाच करायचं म्हणून तिथं ठेवलं आहे देवघरात. आणि इथं बघा मी आमटीला फोडणी मारून घेते. एक टोप घेतलं, टोपमध्ये भरपूर असं तेल टाकलं. राई, जिरा, कढीपत्ता आणि लसूण, आलं आणि खोबरं आणि हे सगळं फोडणी मारून घेतलं. त्याच्यानंतर जेवढं मला आमटी पाहिजे तेवढं मी वाढून घेतलं. त्याच्यानंतर डाळीचं ना डाळ आहे ना ती वाटून घेतली, ते त्याच्यात टाकलं. मीडियम गॅसवर ठेवलं ते. आणि आता ह्या मोठ्या गॅसवर आता ना मी डाळीला ना गूळ टाकून घेते. डाळीत ना गूळ टाकून घेते. आणि हा गूळ आहे ना मी पहिल्यांदा आणलाय बरं का, म्हणून ते तुमच्यावर शेअर करायचं म्हणून दाखवते. आणि काळा आहे आणि पहिल्यांदा आणलाय. आणि ह्याचं टेस्ट कसं ते बघते मी पहिले आणि सांगते तुम्हाला. आणि मला ना चाकूनी वेळ होईल म्हणून मी पटकन फोडून घेतलं आणि तसंच फोडलं आणि मी टेस्ट करून घेतलं. एवढं सुंदर होतं ना, गावठी खेडेगावात आपल्या भेटतं ना गावाकडे, तसं सोलापूरच्या साईडला भेटतं ना गूळ, तसं टाईपमध्ये आहे. मी लहान असताना खाल्लेलं तेच मला गूळ आता भेटलं. आणि नैसर्गिक आहे बरं का, म्हणजे असं केमिकल नाही, बिना केमिकलचं नैसर्गिक आहे. डाळीत ना गूळ विरघळल्यानंतर विलायची पावडर, सुंठ, बडीशोप टाकून ना झाकण लावून ठेवलं. आणि आपलं आमटीला उकळी आली आणि मस्तपैकी कोथिंबीर टाकली आणि छानपैकी उकळी आणून आणि मी मंद गॅसवरच शिजवते बरं का. आणि आता कांदा भाजी करून घेते. कांदा मी मोठं न कापताना भाजीला कशी बारीक चिरतात ना, मी तसं घेतलं आणि थोडंसं बारीक चिरतो ना मीडियममध्ये असं चिरून घेतलं. त्याच्यात ना बेसन पीठ, मिरची, कोथिंबीर, धन पावडर, हळद, मीठ, ओवा टाकून ना चांगलं मिक्स करून घेतलं हाताने. आणि तेल गरम झाल्यानंतर भजी सोडून घेते. अशी पण छान लागते बरं का. आणि आपण उभं चिरतो ना खेकडा भजीसारखं, त्याच्यापेक्षा ही पण छान आवडते मला. ही अशी पण आवडते म्हणून चला आपण ह्यावेळी असं करावं म्हटलं. ही अशी भाजी केली मीने. कशी वाटली मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. कारण की मी एकदा दोनदा पण केले, म्हटले चला आज करूया म्हटले. फक्त एवढं की बारीक न काढताना मीडियममध्ये कट करायचं आणि उभं नाही करायचं, आडवं का म्हणजे चौकोन सारखं असं कट करायचं, छान लागते. आणि इथं बघा मी भजी सोडून घेते. आणि आजचं बेद आहे तुम्हाला माहिती, वटपौर्णिमा म्हटलं तर आज सगळंच होणार. आणि पापड पण लागलंच, पापड पण भाजून घेतलं मीने. आणि आता पटकन लास्ट स्टेजला आता पुरणपोळी करते. आणि पुरणपोळी करून झाल्यानंतर मग सत्यनारायणची पूजा मांडून घेते, ती शेवटला मांडून घेते. म्हणून मी दुपारी 4लाच मी स्वयंपाकाला चालू केलं. 4ला कसं 3लाच वाजल्यापासूनच स्वयंपाकला चालू केलं आणि हळूहळू तिथं देवपूजाची पण तयारी केली मी तसं. म्हणजे इथं कुकरला वगैरे लावलं, भात वगैरे लावलं. कुकरला फक्त मी चण्याची डाळ शिजवायला टाकली. आणि चण्याच्या डाळी शिजवण्यासाठी त्याच्यात ना तेल आणि हळद टाकून शिजवलं आणि 3-4 शिट्ट्या केल्या, पूर्ण गाळ होईपर्यंत शिजून घेतलं. आणि टोपात ना भात शिजायला ठेवलं. कणिक आहे ना 20 मिनटं पाण्यात भिजत ठेवली. त्याच्यानंतर छानपैकी असं मळून घेतलं. पहिल्या पिठाचा हात लावला, नंतर तेलाचा हात लावला आणि थोडंसं पाण्याचं परत हात लावून ना छानपैकी एकदम मऊसूत मळून घेतलं. त्याच्यानंतर पोळ्या लाटायला घेते. आणि पेपरवरच लाटते बरं का मी. तर कधी मूड आला ना तर असं प्लॅस्टिकचा कागद आहे ना त्याला तेल लावून ते पण लाटते. तर मूड आला तर नंतर शक्यतो मी पेपरवरच लाटते आणि पटापट होतात ते. आणि खाली चिपकत नाही, काय नाही. बघा टम्म फुगते माझी पोळी. आणि मी मीडियममध्ये बनवते, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, एकदम मीडियममध्ये बनवते. आणि छान लुसलुशीत छानपैकी होते. आणि हे बघा, आणि माझी पोळी फुटत नाही बरं का आणि टम्म फुगते. मी प्रयत्न करते म्हणून तसं करते. आणि आता पटापट मी पोळ्या करून घेते. त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा करून घेते. पाट्यानं मांडून घेतलं. त्याच्या अगोदर रांगोळी काढली. त्याच्यानंतर चौरंगाला आंब्याचे ढाळे लावले. त्याच्यानंतर मधोमध ठेवलं. त्याच्यानंतर बघा पहिला
पांढरं वस्त्र हातरलं आणि नंतर कोणची पण देवपूजा करताना ना दिवा लावायचा. तर मी दिवा लावून घेतलं. त्याच्यानंतर सत्यनारायणचा फोटो स्वच्छ असं पुसून घेतलं. त्याला सगळ्यांना अष्टगंध लावून घेते. हे बघा, सगळ्यांना अष्टगंध लावून घेते. त्याच्यानंतर फुलं ठेवते, पिवळी फुलं, लाल फुलं, जेवढी फुलं आहेत ती सगळं ठेवून घेते आणि तुळशी ठेवते. त्याच्यानंतर ना 2 मूठभर आहे ना गहू ठेवून घेते. त्या गव्हावर ना हळद कुंकू वाहून घेते आणि बघा कलश ठेवते. कशाला 8 दिशा आहे ना हळद कुंकू वाहून घेते, म्हणजे लावून घेते. त्याच्यानंतर मधोमध स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर आहे ना कलशाच्या तोंडाला ना 8 दिशा ना असं हळद कुंकूची बोटं लावून घेते. हे बघा तुम्हाला दाखवते. हे पहिलं स्वस्तिक काढून घेते. हे बघा. आणि स्वस्तिक काढल्यानंतर 2 रेषा ओढून घेते. ते विसरायचं नसतं, त्यांना लावून घेते. आणि तोंडाला पण 8ही दिशा आहे ना हळद कुंकू लावून घेते. आणि कळशात ना ₹1 नाणं आणि सुपारी, हळद कुंकू, अक्षदा आणि फूल ना अर्पण करून घेते. आणि त्याच्यानंतर 5 आहे ना विड्याचे पानं ठेवून घेते. हे बघा. आणि बाकीचे 6 विड्याचे पानं आहेत ना ते सुपारीसाठी ठेवते आणि 5 ना मोठे मोठे असं काढून घेते. हे बघा. आणि व्यवस्थित लावून आणि प्लेट आहे ना प्लेट ठेवते, त्याच्यावर तांदूळ टाकून घेते. हे बघा. आणि ते तांदळावर ना हळद कुंकू वाहून घेते, कारण की त्या तांदळावर आहे ना बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. आणि कलश आहे ना तर जागेवर ठेवून घेते. आणि बाळकृष्णावर ना 16 वेळा 11 वेळा ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप कर अभिषेक करायचा. नाहीतर 1 वेळा पुरुषसूक्त म्हणून अभिषेक केला तरी चालते. आणि तांब्यातून काढायचं. त्याच्यानंतर स्वच्छ असं मूर्ती पुसून घ्यायचं आणि माळ वगैरे लावून घ्यायचं. आणि त्याच्या हे बघा मी 2 विड्याचे पानं ठेवले 3. आणि पहिले आहे ना उजव्या साईडला पूजा मांडणीसाठी आपण बसतो ना, आपला उजवा साईड आहे ना तो पहिला आहे ना गणपती बाप्पाची सुपारी ठेवायचं. पानं ठेवले, पानावर ना अक्षदा ठेवली, त्या अक्षदावर हळद कुंकू वाहून घेते. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची सुपारी स्वरूप आहे ना ठेवते. त्याच्यानंतर 3 वेळा 11 वेळा अभिषेक केला तरी चालते. त्याच्यानंतर मग मधोमध आहे ना कुलदेवीचा सुपारी ठेवायची. त्याच्यानंतर डाव्या साईडला मध्ये कुलदेवीचं, त्याच्यानंतर डाव्या साईडला वरुण देवाचं सुपारी ठेवायचं. आणि सुपारी ठेवताना त्याच्यात तांदूळ ठेवायचं. तांदळावर हळद कुंकू वाहून सुपारी ठेवायचं. हे बघा. त्याच्यानंतर वाटीत आहेत ना खडीसाखर ठेवायची. आणि हे सगळं मी असं पूजा मांडून घेते. त्याच्यानंतर मग पंचोपत पूजा करून घेते. आणि तुपाचा दिवा लावून घेते, केळी ठेवून घेते, पाण्याचं तांब्या भरून ठेवते. त्याच्यानंतर शिरा बनवलेला प्रसादाचा तो पण ठेवून घेतला. आणि त्याच्या अगोदर मी देवघरात आली, देवाची पूजा करून घेते. धूप दीप अगरबत्ती हे सगळं लावून घेते. हे बघा. आणि रोज संध्याकाळी आपल्या घरात कापूर जाळायचं आणि त्याच्यातनं 2 लवंगा टाकायचं, म्हणजे टाकायचंच ते जाळायचं. आणि ते बघा देवघराची देवपूजाची पूजा झाली माझी. आता मी पूजा करून घेते. पहिले आहे ना गणपती बाप्पाची पूजा करायची. त्याला अष्टगंध लावायचं, त्याच्यानंतर हळद कुंकू लावायचं, अक्षता लावायची, फूल व्हायचं, त्याच्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवळून घ्यायचं. त्याच्यानंतर खडीसाखरचं नैवेद्य दाखवायचा. हे बघा. आणि गणपती बाप्पाला तुळशीचं पान चालत नाही म्हणून तुळशीचं पान न लावता बाकी सगळ्यांना तुळशीचे पानं ठेवायचे. त्याच्यानंतर कुलदेवीचं घेतलं, कुलदेवीला पण तसंच अष्टगंध लावलं, हळद कुंकू अक्षदा फूल वाहिलं. त्याच्यानंतर खडीसाखरचा नैवेद्य दाखवला आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेतलं. आहे बघा. आता वरुण देवाला पण तसंच करायचं, अष्टगंध लावायचा, धूप दीप अगरबत्ती ओवाळून खडीसाखरचा नैवेद्य दाखवायचा. आणि त्याच्यानंतर मग बाळकृष्णाची पूजा करायची. हे बघा मी कशी करते. आणि वरुण देव कुलदेवी आणि बाळकृष्णाला तुळशीचं पान दाखवायचं, फक्त गणपती बाप्पाला दाखवायचं नाही. आणि इथं बघा फूल वगैरे वाहून घेते आणि धूप दीप ओवाळून घेते. सगळ्यांना करायचं तसं. त्याच्यानंतर बाळकृष्णावर अष्टगंध लावायचं. बाळकृष्णाला पण ना अष्टगंध लावून झाल्यानंतर हळद कुंकू लावून अक्षदा लावायचं, फूल वगैरे आणि तुळशीचे पानं ठेवायचे. तुळशीचे पानं आहेत ना मी विकत आणत नाही, आमच्या इथं झाडं भरपूर आहेत, त्या झाडावरूनच तोडून आणते मी. आणि त्याच्यानंतर आता काय माझ्या तुळशी लावलीच नाही, आता कधी लावायचा मुहूर्त येतो माहीत नाही. असो. आणि इथं बघा बाळकृष्णाला तुळशी वगैरे ठेवलं, फुलं वगैरे वाहिलं, धूप दीप अगरबत्ती ओवाळली. आणि बघा मी शिराचा नैवेद्य केला ना तो प्रसाद म्हणून दाखवून घेते. त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावला, त्याच्यानंतर कापूर प्रज्वलित केलं आणि अगरबत्ती ओवाळून आरती करून घेते. हे बघा. आरती करून झाल्यानंतर
पुस्तक पण वाचून घेते लागलंच आणि मग नैवेद्य वगैरे दाखवून घेते. आणि हे बघा आणि सत्यनारायणची आरती करायची. आणि इथं बघा मी पुस्तक वाचून घेते. व्हिडिओ कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ खूप लेट आहे तर अजून एकदा माफी मागते.